लाडक्या बहिणींनो जय शिवराय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 14व्या हप्त्याची लाडक्या बहिणींना लागली आहे प्रतीक्षा। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरली आहे। या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 थेट त्यांच्या खात्यात जमा केल्या जातात। या योजनेमुळे घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अनेकांना दिलासा मिळतो। सध्या महिलांमध्ये 14व्या हप्त्याबाबत मोठी उत्सुकता आहे। मागील 13 हप्ते वेळोवेळी वितरित झाले असून सरकारकडून पुढील हप्ता कधी जमा होणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही। मात्र आर्थिक विभागाकडून मिळालेल्या संकेतानुसार पुढील काही आठवड्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। आता मागील हप्ते बहुतेक वेळा महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केले जातात, तर यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात 14 हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली गेली। ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी वेळेवर रक्कम मिळाल्याचा अनुभव व्यक्त केला असून या योजनेअंतर्गत रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। मग त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दलाल, विलंब किंवा गोंधळ टाळला जातो। लाभार्थ्यांनी आपल्या खात्यातील माहिती अचूक ठेवणं गरजेचं आहे। चुकीची बँक माहिती असल्यास हप्ता अडू शकतो। मग आता यामध्ये सरकारची भूमिका आणि तयारी काय आहे? राज्य सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश ठेवून ही योजना सुरू केली। 14वा हप्ता सुरळीत मिळावा यासाठी आर्थिक विभागानं बँक आणि जिल्हा प्रशासनानं तयारीसाठी सूचना दिल्या आहेत। अधिकृत तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। मग आता लाभार्थ्यांच्या अपेक्षा काय आहे? लाखो महिलांच्या नजरा या हप्त्यावर खिळल्या असून घरगुती जबाबदाऱ्या, सणासुदीचे दिवस आणि शाळा कॉलेजचे खर्च यामुळं 14वा हप्ता लवकर मिळावा अशी अपेक्षा सर्वच महिलांनी व्यक्त केली। अनेकांनी सोशल मीडियावर सरकारकडे लवकर घोषणा करण्याची मागणी सुद्धा केली। मग आता याची तारीख कोणती असू शकते? अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार सप्टेंबर 25च्या मध्यावर म्हणजेच 12 ते 18 सप्टेंबर दरम्यान 14वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। अन्य नेमकी तारीख सरकारकडून लवकरच घोषित होईल। मग आता यामध्ये नेमकं निष्कर्ष काय आहे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांसाठी मोठा आधार असून 14व्या हप्त्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत लाभार्थ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये। फक्त सरकारी संकेतस्थळ आणि अधिकृत जाहिरात जी आहे त्याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे। तर आता लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असून त्याचबरोबर 26 लाख महिलांचे अर्ज हे अपात्र सुद्धा करण्यात आले। मग आता ज्या 26 लाख महिला या अपात्र करण्यात आल्यात, तर या महिलांना आता ही रक्कम मिळणार नाही का? त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण कागदपत्र हे व्यवस्थित असून सुद्धा या महिलांचे 13 हप्ते किंवा 13वा हप्ता अडकून बसला। मग आता या महिलांना 14 हप्ता मिळणार नाही का याचा प्रश्न महिलांना पडला आहे। ज्या महिलांना 13वा हप्ता मिळाला नाही, तर हा हप्ता का मिळाला नाही याची संपूर्ण चौकशी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, त्याचबरोबर महिला बालविकास ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमचे संपूर्ण कार्यप्रणाली, संपूर्ण कागदपत्र जर ओरिजिनल किंवा व्यवस्थित असतील तर तुम्हाला 13वा आणि 14वा हप्ता हा एकत्रित भेटू शकतो। तर मग आता लाडक्या बहिणींनी आता या योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे जे अपडेट आहेत त्या अपडेटची लिंकवर मी लिंक आय बटनात ठेवलेली आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे। तर या महिलांना 13वा हप्ता मिळाला नाही हा चेक कसा करायचा या संदर्भातली ही जाहिरात असून तुम्ही आय बटनावर क्लिक करून किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहू शकता। त्या लिंकवर क्लिक करून या महिलांना पुन्हा आता हे हप्ते सुरू करू शकता। तर अशा प्रकारे राज्य सरकारची ही सर्वात चांगली योजना असून ज्या महिलांना 13वा हप्ता मिळाला नाही किंवा ज्या महिलांना 14व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्या महिलांनी ही उपाययोजना राबवावी, जेणेकरून त्यांना 14वा हप्ता हा मिळत राहील।